त्यांच्यावर फाईट करतोय तो संघ खोनी. 12 मॅन कंपल्सरी मेडल घालून राहायचं हे लक्षात घ्या. अन्यथा पेनल्टी दिली जाईल हे लक्षात घ्यायचं. 4 षटकांची मॅच. इथून मॅचला सुरुवात करायची. टीम मोठी देसाई संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आणि ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये. ओमकार मोठी देसाई संघाचा 12 त्यानं आपण बघतोय आणि हार्दिक टीम खोनीचा ओमकार आणि मोठी देसाई संघाचा हार्दिक आपण जरूर बघतोय. आणि इथून चला वेळ घेऊ नका प्लीज. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हर्षद ठोंबरे आणि दुसऱ्या बाजूला करण आला. ही जोडी अगदी टीम खोनी संघाची घातक आहे. भरपूर स्पर्धा त्या खेळाडूंनी जरूर गाजवल्यात आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो. आणि ही स्पर्धा MTCच्या वाहिनीद्वारे कव्हर होते. एका बाजूला संघ आपण बघतोय ते मात्र खोनी आणि त्यांच्या विरोधात मोठी देसाई संघ. 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. हा सामना ही महत्वाची मॅच आहे. हा इथून जो जिंकणार तो बक्षीस पात्रामध्ये जरूर दाखल होणार आहे. टीम मोठी देसाई की टीम खोनी, कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. तर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर गौरव म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान घ्यायचा आहे. मी राहुल जाधव यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते गौरव जाधव यांचा यथोचित सन्मान या गौरव म्हात्रे यांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. राहुल जाधव यांच्या हस्ते आपण गौरव म्हात्रे यांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण जरूर केला. जो क्रिकेटमध्ये आला त्यांचा मान सन्मान सत्कार करणं गरजेचं आहे आणि यांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला. संदेश स्ट्राईक एंडला हर्षद आहे. स्वीच हिट सक्सेस ठरला. बॉल निघून जाईल वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 4. येतो चौकार. तर थँक्यू गौरव म्हात्रे. नक्कीच वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला तुम्ही भेट दिली. थँक्यू सो मच. इथून जरूर आणि इथून दांडी गोल झाला. फलंदाज बाद. पहिला स्विच हिट जरूर खेळला मात्र दुसऱ्या बॉलवरती जरूर माघारी पाठवला खेळाडू हर्षद ठोंबरे. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम खोनी संघाला. आतमध्ये आकाश ठोंबरे आलेत. इथून आकाशला बॅटिंग चांगली करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आकाशवरती विश्वास जरूर. आणि आकाश टीम खोनी संघाचा अतिशय चांगला बॅटर आहे. त्याने देखील कित्येक स्पर्धा गाजवल्या टीम खोनीसाठी. आणि इथून या मॅचमध्ये आकाशला बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. आणि नॉन सायकेडला तो करण देखील एक चांगला खेळाडू आहे टीम खोनी संघाचा करण ठोंबरे. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती टीम मोठी देसाई संघाचा संदेश. पहिली मॅच अगदी चांगल्या रीतीने जिंकल्या टीम मोठी देसाई संघ. काय फटकेबाजी राहिली भालच्या विरोधात. एकदा इथून खेळून काढला क्षेत्ररक्षक. आपण वरूनला पाहतोय चुकी केली आहे. बॉल निघून जाईल. बॉल थांबणार नाही. अशा चुका करणार तर धावा कुठेतरी जास्त होतील. आणि इथून वरून कडून झालाय चुकी. बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
संदेश पुन्हा एकदा हा बॉल त्याने कट केलाय. बॉल येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. प्रतीक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि इथून एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार. उद्या 8:30ला पहिल्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. हे उद्याच्या दिवसामध्ये लक्षात घ्यायचे ते संघ आहेत त्यांनी इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. उद्या काही देखील ॲडजस्टमेंट केली जाणार नाही आहे. एकदम स्ट्रिक्टली नियम सागाव चषकामध्ये बघायला मिळतील. आणि इथून फलंदाज होतोय आउट. करणला देखील माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा. टीम खोनी संघाचा करण ठोंबरे बॅक टू द डगआउट. उद्या ठीक 8:30 वाजता पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. उद्या कोणत्याही टीमला ॲडजस्टमेंट केलं जाणार नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे. जर इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही, लेट झाला संघ, तर 2 धाव्यांची पेनल्टी इथे तुम्हाला दिली जाईल हे लक्षात घ्यायचं. उद्या पूर्णपणे स्ट्रिक्टली नियम हे सागाव चषकामध्ये असणार आहे ते लक्षात घ्यायचं. जे उद्याच्या मॅचेस आहेत त्यांनी हे लक्षात घ्या. उद्या ज्यांची पहिली मॅच आहे त्यांनी इथे ठीक 8:30ला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि आज नक्कीच 2 संघांना पॅनल्टी जरूर लागल्यात. आपण बघितलं ते मोठी देसाई संघाला 5 धावेची पॅनल्टी लागली. शेवटचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथून फलंदाज बाद जसा मैदानाच्या आतमध्ये आला. जर सरळ बॅटने धावा येतात तर रिव्हर्सची गरज काय आहे. आल्याबरोबर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटर आउट झाला. अजून एक धक्का टीम लागतोय खोनी संघाला. नाईन आणि स्कोरबोर्ड 9 धावा, 3 विकेट गेल्यात. षटक क्रमांक पहिलं संपलाय. काय गोलंदाजी राहिले संदेशची. आणि मोठी देसाई संघ असा आहे ना, त्यांना चान्स तुम्ही दिला तर टीम संघ भालने आपण बघितलं. त्यानंतर अजून एक राऊंड जिंकला. ही मॅच बक्षीस फेरीमध्ये जाणार. जो इथून जिंकणार आहे तो. आणि उद्याच्या दिवसामधली पहिली मॅच एका बाजूला रीती प्रतिष्ठान देसाई आणि त्यांच्यावर फाईट करेल वाडेकर या टीमनं लक्षात घ्यायचं आहे. सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. त्यानंतर हळडी आणि वसार आणि त्यानंतर अगासन आणि दिवा आणि काटाई आणि त्यांच्यासोबत फाईट करेल जय हनुमान दातिवली संघ. अंशिका 11 जय हनुमान दातिवली संघ. हे उद्याच्या दिवसातल्या मॅचेस आहेत. बॅट्सविंग अगदी चांगला होता. प्रतीक पाटीलची गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं अतिशय चांगली आहे. इथून देखील अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरं पहिला बॉल आला डॉट. इथून आकाश ठोंबरेला देखील शांत ठेवलं. 3 बॉलमध्ये 5 धावा बनवल्यात. हा बॉल स्लो झाला आपण जरूर बघितलं अगदी. आणि इथून एक सिंगल जरूर मिळतीये. 22 आहे. लेग बाईज आहे. 10 धावा धावफलकावरती आहे. अजून एक चांगला बॉल. काय गोलंदाजी प्रतीक पाटील मागच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये अगदी चांगली गोलंदाजी
कुठेतरी फलंदाजावरती पूर्णपणे रणनीतीवरती ब्रेक लावून ठेवलाय. कुठेतरी धावा येत नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो 10 धावा फलकावरती आहेत. 3 विकेट गेल्या. 3 बॉलचा खेळ झाला. इथून चांगला संघर्ष या मॅचमध्ये करणं गरजेचं. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमला. अजून एक पहा स्ट्राईक हवी आकाशला, मात्र कुठेतरी स्ट्राईक मिळणार नाहीये. लागोपाठचा दुसरा बॉल देखील चाललाय डॉट. किरणला देखील शांत ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा बॉल टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा, जास्त बाहेर, वाईट बॉल. सचिन मात्रे सांगतायत हा वाईट चेंडू असणार आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा धाव फलकावरती. हा बॉल मोठा फटका खेळायचा, वंचित ठेवलाय पूर्णपणे. काय गोलंदाजी राहिली आहे प्रतीक पाटील. अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार एकही आला नाहीये. रावांपासून पूर्णपणे लांब ठेवलाय तर टीम बॅटिंग करत असताना खोनी संघाला. आणि लेगबायचा इशारा नक्कीच पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला आणि ही धाव एक जरूर मिळेल. 12 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल, ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 1 to give. हा बॉल आता मात्र बॅटच्या रडारमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत हो. काय प्रयत्न आहे वरुणचा. आणि वरून बघायला गेलं ना कॅच झाली असती. प्रयत्न तर आत ढकलायला गेला, त्याला वाटलं की जास्त बॉल बाहेर आहे. मात्र अतिशय चांगला प्रयत्न. इंटरनॅशनल जशी फिल्डिंग त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं मगाचा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्रीवरून येऊन कव्हर केला आणि त्यानंतर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आपण रिप्लेमध्ये जरूर बघू शकता या खेळाडूला काय प्रयत्न राहिला. कॅच जरूर झाला असता पण तो आतमध्ये ढकलायला गेला. आणि त्यानंतर पहा अगदी कौतुक करेल. मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे या खेळाडूची. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण बघणार आहोत मात्र 13 धावा. षटक क्रमांक 2 संपलं. इथून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तेरा धावा धाव फलकावरती. 3 विकेट गेल्यात. पूर्णपणे खोनी टीमला शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना टीम मोठी देसाई संघ. पहिलाच बॉल हो. वेग बघा काय बॉल होता. टप्पा पडल्यानंतर समजला देखील नाही आकाशाला. पूर्ण वेगानं निघून गेलाय. हेलिकॉप्टर स्टाईल खेळायचा होता. बॅट स्विंग अगदी चांगलं होतं मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चाललाय डॉट. जितेश आपण बघतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये अगदी चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून. आणि जिथे तुम्ही मोठी देसाईला संघाला चान्स दिला ना इथून सोडणार नाहीये लवकर. आता बॉल मोठा फटका घ्यायचा होता. अगदी वेगानं हा देखील चेंडू. इथून एक सिंगल जरूर आला आणि साठी जरूर आपण चेक करणार आहोत. डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवतो. तिसरे पंच आमच्या इथे उपस्थित आहेत. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला. हा बॉल असेल तर नो. आता फ्री हिट आहे. फ्री हिट वरती संधी उचलायची आहे. तो खेळाडू स्ट्राईक एंडला आपण बघतोय किरण.
मोठा फटका खेळायचा होता, मात्र मोठ्या फटक्यांपासून पुन्हा एकदा लांब ठेवलाय. बॉल किती वेगाने निघून जातोय पा, अगदी वेगाने बॉल निघून चाललाय. सर ओळखला जातं सागर अतिशय वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॉल समजला देखील नाहीये किरणला. आतापर्यंत किरणनी 4 बॉल फेस केलेत, 0 धावा, एकही धावा आली नाहीये त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच वेगानं आकाश स्वतःजवळ स्ट्राईक घ्यायची आकाशला आणि इथून फलंदाज बाद. किरण मात्र बॅक टू द डगआउट. टीम खोणीला 4था धक्का. डीजे लक्षात घ्यायचं, सेमीफायनल पर्यंतच रन काउंट केले जातील. हे सर्व टीमने लक्षात घ्यायचे. सिरीजसाठी सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं, सेमीफायनल पर्यंतच रन काउंट केले जातील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सरफराज मागच्या मॅच मध्ये ज्यानं अतिशय चांगली बॅटिंग केली, स्विच हिट करायचा होता, व्यवस्थित करेक्ट झाला नाहीये इथून. आणि इथून सरळ बॅटनं धावा कराव्या लागतील, कारण धावा बनल्या नाहीयेत टीम खोणीच्या. आउट आहे का फलंदाज? आणि फलंदाज बाद. OUT आउट झाला. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम खोणी संघाला. टीम मोठी देसाईचं कौतुक करावं लागेल. पॅनल्टी घेतली 5 धावेंची, त्यानंतर देखील कमबॅक, म्हणजे खरंच मानलं पाहिजे त्या संघाला. चर्चेत राहिला. त्यानंतर 3 बॉल 18 धावेंची गरज होती. नॉट आउट आहे फलंदाज. आपण बघू शकतो रिव्ह्यू मध्ये जरूर दाखवलंय. एक बॉल बाकी असणार, लक्षात घ्या. एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. फक्त दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मिळाली एक सिंगल. सरफराजला स्ट्राईक द्यायची आहे, त्यांना माहिती आहे अजून एक षटक बाकी आहे.
पाहायला मिळते ते अवघ्या बॅटिंग करत असताना 18 बॉलमध्ये 6 विकेट्स गेल्या, त्यांनी 16 धावा फक्त आहेत. ते बॅटिंग करत असताना टीम खवणी संघाचे हीच टीम मोठी देसाईला मी मगाशीच उल्लेख केला की पहिल्या मॅचमध्ये पॅनलाइज झाले, 5 धाव्यांची पेनल्टी घेऊन सुद्धा पहिल्या मॅचमध्ये. त्यानंतर 3 बॉल 18 करायचे होते. मयूरनं मॅच जिंकून दिली, 3 बॉल 3 षटकार ठोकले आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ राहिला नाही. आता मात्र ही मॅच जो इथून जिंकणार तो बक्षीस फेरीमध्ये दाखल होणार आहे. तर टीम मोठी देसाई असणार की खवणी हे आपण काहीच वेळामध्ये बघणार आहोत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे विवेक आणि गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन वरुण पाटील. ओ फिरखीचा गोलंदाज, आपल्या बोटांच्या जादूवरती ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी खासियत असते नक्कीच आणि अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथून डॉट. मागच्या मॅचमध्ये देखील चांगले षटक हाताळले. हा बॉल हवेमध्ये स्वतःवरून चाललेत आणि इथून घेतला जाईल फलंदाज बाद. 7वा धक्का टीम खोनीला. डीजे धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 16वरती 7 विकेट, पूर्णपणे बॅकफुटला संघ टीम खोनी. कुठेतरी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. वरूनची सरफराजला स्ट्राईक हवी आहे पण स्ट्राईक काय मिळत नाही. असंच असतं जेव्हा खेळाडूला स्ट्राईक हवी असते मात्र तो जास्त वेळ नॉनस्ट्राईकलाच राहतो आणि हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हर्षद नाराज असतील. बॉल हवेमध्ये आणि जितेश झेल खाली म्हणजे चुकी होणार नाही. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय टीम खोनीला. जसा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तसा बाहेर जातोय. नक्कीच काय करतोय टीम खोनी संघ आपण जरूर बघणार आहोत. इथून मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का. बघतोय पण स्ट्राईक काय मिळत नाहीये. आपण जरूर बघणार कारण स्ट्राईक हवी आहे त्याला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज नाव त्याचं वरुण पाटील. यंग खेळाडू आहे, छोटा पॅकेट बडा धमाका. काय गोलंदाजी आहे त्याच्याकडे, फिल्डिंग देखील तितकीच चांगली. गरज कौतुक करेल वरुण पाटीलचं. शेवटचा अंतिम षटकामध्ये हा खेळाडू आपण जरूर बघतो. धावसंख्या धावफलकावरती 16-8 विकेट आतापर्यंत खोनीने गमवल्यात. हेमंत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो दुसरं षटक हाताळतो. हा बॉल हेमंतचा हवेमध्ये. हॅट्रिक होईल का दुसरी पूर्ण या स्पर्धेमध्ये? आणि हो, हॅट्रिक घेतली आहे वरुण पाटीलनं. सागाव चषकामधली ही दुसरी हॅट्रिक आपल्याला जरूर पाहायला मिळते. टाळ्या वाजवायच्यात वरुण पाटीलसाठी. अगदी कौतुक करेल तितकं कमी आहे. छोटा पॅकेट बडा धमाका टीम मोठ्या देश संघाचा हा खेळाडू. ऑल आउट होतोय की काय हा संघ? पहिला संघ ठरेल जर इथून ऑल आउट झाला तर या 2 दिवसामध्ये. हा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे. आता स्ट्राईक मिळाली आहे मात्र बॉल शिल्लक असेल फक्त आणि फक्त एक बॉल. म्हणजे स्ट्राईकसाठी धडपड जरूर होते मात्र शेवटचा एक बॉल मिळाला सरफराजला. क्षमता जरूर आहे, बघू काय करणार शेवटच्या बॉलवरती. आणि सरफराज मोठा फटका खेळाचा. बॅट्सविंग अतिशय चांगलं होतं. क्षेत्ररक्षक संदेश जावतोय. बॉल वाटला केला एकदा कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि इथून बघता बघता 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. तर बॅटिंग करत असताना टीम खोनीच्या 19 आणि 20 धावेंचं लक्ष या मॅचमध्ये ठेवलंय. तर टीम मोठी देसाई संघासमोर. इथून जरूर बघतोय
करण ठोंबरे एक बॉल फेस केला, 0 धावा. त्यानंतर हर्षद ठोंबरेनं 2 बॉलमध्ये 4 धावा बनवल्या. आकाश ठोंबरे 8 बॉल 7. किरण मात्रेनं 5 बॉल खेळले, ते एकही धाव बनवली नाहीये. सरफराज 1 बॉल 2 धावा बनवल्यात. आकाश न 2 बॉल फेस करून एकच धाव बनवले. विवेक ठोंबरेनं 2 बॉल खेळून एकही धाव बनवली नाहीये. अजयनी देखील 1 बॉल फेस करून एकही धाव बनवली नाहीये. तर लक्षात घ्या, उद्याचा दिवस अंतिम आहे. तर जे आपले ऑलराऊंडर्स आहेत ते सर्व सागावचे जे खेळाडू आहेत, उद्या लक्षात घ्या, मॅच झाली ना तर लगेच आपल्या मुख्य व्यासपीठावरती सर्व खेळाडूंनी उपस्थित राहायचे. घरी कोणी देखील जायचं नाही हे लक्षात घ्या. तर यानंतरचा आवाज आमचे गुरुवर्य भोपरचा एक गोड आवाज विनोद पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचं सागाव चषक 2025च्या या 3ऱ्या दिवसामधील अंतिम सामन्याकडे. उपांत्य फेरीचा सामना जो जिंकेल उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल. 20 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल या ठिकाणी हलकंसं अपील त्या ठिकाणी होते. पंचांना प्रश्न विचारला जातोय. पंचांवर अपीलचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल आपण. हा स्लोअर वन चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय स्लाइटली. हे वैशिष्ट्य राहिले हर्षद ठोंबरेचं. थोडीशी निराशा झाली बॅटिंगमध्ये. आपण पाहिलं तर 19 धावा करता आल्यात. आणि मोठी देसाई संघ असा आहे की ज्याला तुम्ही एकदा संधी दिली की हा संघ मग परत मागे वळून बघतच नाही. पहिल्या सामन्यात बाल संघाला संधी होती या संघाला पराभूत करण्याची, पण तिथून जी मॅच जिंकली ती ऊर्जा संचारली आणि त्यानंतर तो कॉन्फिडन्स लेवल आपण सगळ्यांनी बघितला. दुसऱ्या मॅचमध्येही सोनारपाडासारख्या ताकदवर संघाला पराभूत केलं आणि आता खोणीसारखा एक बलवान संघ ज्या संघाला अवघ्या 19 वरती रोखलंय. स्लोअर वन आडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क नाही आहे. व्हेरिएशनचं दुसरं नाव हर्षद ठोंबरे. हर्षदकडे वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू आहे. कधी आत आणतो, कधी बाहेर काढतो, कधी फास्टर वन. हा लेग ब्रेक आपण बघितला. ऑफस्टंपवरती पडल्यानंतर बाहेर निघतोय. पुन्हा एकदा हर्षद, पुन्हा एकदा फसवलाय. मयूर देवकर ज्याने पहिल्या मॅचमध्ये हाहाकार माजवला, ज्याने 7 चेंडू 27 धावा करू दिल्या,
तो मयूर देवकर मात्र या फिरकी गोलंदाजीसमोर हतबल होतोय. आम्ही नेहमी म्हणतो की वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी छाती हवी, पण फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे चांगली नजर, चांगलं तंत्र, चांगलं फुटवर फार गरजेचं आहे. बॅटची चेंडू पुन्हा एकदा मागे गेलाय. हर्षद ठोंबरेने सलग 5 चेंडू या ठिकाणी डॉट फेकलेले आहेत आणि आता प्रश्न निर्माण झालाय की हे षटक निर्धाव जातंय की काय. अप्रतिम गोलंदाजी, अजिबात वेग दिला नाही. माहिती हर्षदला वेगाने जितक्या मी टाकेन तितक्याच वेगाने मयूर देवकर चेंडूला बाहेर फेकू शकतो आणि त्यामुळे स्लोअर वनचा वापर तो करतोय आणि गोलंदाज तोच खरा असतो जो फलंदाजाचा अभ्यास करतो. हा फास्टर वन होता. अशा प्रकारे पहिलं निर्धाव षटक हर्षद ठोंबरेने या ठिकाणी टाकलेलं आहे. आपण बघू शकाल 6 चेंडू सलग डॉट फेकलेले आहेत आणि कुणाच्या अगेन्स्ट ज्याने पहिल्या मॅचमध्ये 67 धावा 20 चेंडूत केल्या होत्या त्या मयूर देवकरला शांत ठेवलं. मयूरची परीक्षा होती खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये, पण या परीक्षेत जो पास झाला तो हर्षद ठोंबरे. आता 18 चेंडूमध्ये या ठिकाणी 20 धावांची गरज. बघू शकाल हर्षद ठोंबरेचा हे षटक दाखवतात. आपल्या पहिला बॉल, लेग ब्रेक, हा दुसरा चेंडू, हा देखील दूर ठेवला. पुन्हा तिसरा चेंडू, हा आणखीन स्लो टाकलाय. हा बघा चौथा चेंडू, हा देखील बाहेर निघालाय. सगळे लेग कटर होते. हा 5वा चेंडू दाखवत होता, 6वा. हा फास्टर वन, हा आत आणला होता. हा व्हेरिएशन आहे. हर्षद ठोंबरे यासाठी जाणला जातो. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही कुठलीही गोष्ट निश्चित नसते. मागच्या मॅचमध्ये आणि बघा हर्षद ठोंबरेची ही मेडनोची व्हिडिओ लगेचच ओमसा MTC वरती अपलोड झालेली आहे. हे चॅनेल नेहमीच या गोष्टीची वाट बघत असतात, कधी एखादा चांगला रेकॉर्ड होतो की आपण नक्की करू. हे मेडनवर अपलोड झालेली 7वा चेंडू सलग डॉट येतो. आपण बघतायत हेमंतला आणलेले. हो हलक्या हाताने आणखीन एक डॉट. सलग 8 चेंडू डॉट येत आहेत. 20 धावांचं लक्ष. कधी कधी छोटंसं लक्ष मनामध्ये इनसिक्युरिटी निर्माण करतं, हे आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे. 82 धावांचा पाठलाग करणारा संघ आता मात्र 20 धावा चेस करत असताना सलग 8 चेंडू डॉट फेस करतोय. बघूया हेमंत थांबलेले त्या ठिकाणी. जितेश, मयूरला शांत ठेवणं इतकं सोपं काम नाही आहे, पण हे काम इथे सोपं काम करून दाखवलं आहे सध्या तरी कोणीच्या गोलंदाजांनी. पहिलं निर्धाव षटक आपण बघितलं ते देखील लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये. ओ आणखीन एक चांगला चेंडू, धावचीची संधी. ओ हो डायरेक्ट हिट झाला नाही, अन्यथा मयूर देवकरला परतावा लागला असता. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहिली धाव आली आहे ती देखील 9व्या चेंडूवरती. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. हा डायरेक्ट हिट केला होता, अगदी बाजूने गेलाय. भरपूर लांब होते, फ्रेममध्ये नव्हते. केवळ एक धाव 9 चेंडूमध्ये आलेली आहे आणि आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 19 धावांची गरज आहे 15 चेंडूत. लो स्कोरिंग मॅच. काय रेकॉर्ड धडलाय, काय घडेल या मॅचमध्ये हा प्रश्न पडलाय. बघूया मयूर. हो हवेतून खेळतायत, फिल्डर आहेत मागे. लॉंग ऑफला पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. संघर्ष करावा लागतोय. मयूर देवकर, जितेश पाटीलला या इनिंगमध्ये 2 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत. बघूया हेमंत कशा पद्धतीने पुढचे 2 चेंडू हाताळतोय. स्क्रीनवरती आपण बघू शकाल या ठिकाणी अजित देसाई आमचे कॉमेंटेटर. डबल ड्युटी. ओहो किती शांत ठेवणार जितेश सारख्या फलंदाजाला. अखेर आलाय रडारमध्ये, पाठवलाय सीमा पार. येतो हा षटकार. अगदी पुढ्यात दिल्या आपण बघतायत. हा षटकार आलाय धावसंख्या धावफलकावरती 8. पहिला षटकार आलाय. कॉन्फिडन्स इथून जरूर मिळेल या फटक्याने.
हेमंत या षटकातील अंतिम चेंडू. ओ पुन्हा एकदा उडवलाय यावेळेस मिस टायमिंग स्वतः धावतायत आणि बघा त्या ठिकाणी फार वेगाने आले होते. धावचीचा अपील झालंय. हा झेल कठीण होता पण पकडता आला नाही. थर्ड अंपायरला रेफर केले. आधी खरं तर गोलंदाज धावलेत. डीपमधून एक फिल्डर फार वेगाने आणि करण डोंबरेने अतोनात प्रयत्न केले होते पण बघूया रनआउट आहेत का. ओहो बॅट या ठिकाणी वर आहे. बाद आहेत फलंदाज जितेश. भरपूर वर होती बॅट. बॅट ट्रॅक केलीच नाही, ग्राउंडिंग केलीच नाही. बघू शकाल तुम्ही या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी भरपूर वर आहे बॅट. धावचीच्या रूपाने पहिला गडी बाद झाला 9व्या धावसंख्येवरती. षटक 2 संपलेले आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी हव्या धावा 11. जबरदस्त मॅच, लो स्कोरिंग मॅच. चर्चा सुरू होती की लवकर संपवतील मोठे देसाईवाले ही मॅच 2 ओव्हरच्या आता संपवतील असा खरं तर प्रश्न निर्माण झाला होता. प्रत्येकाला असं वाटत होतं पण हा खेळ क्रिकेट आहे, कधी काही घडू शकतं. पहिले षटक निर्धाव येईल असा कोणी विचार केला होता का? पण तसं घडलं. वरून आलाय बॅटिंगसाठी. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला नाही. संधी त्या ठिकाणी होती. 2 वेळा ही संधी चालून आली होती पण आणि दोन्ही वेळा हर्षद ठोंबरेला ही संधी चालून आली होती पण दोन्ही वेळा फलंदाज बचावले. धावसंख्या धावफलकावरती 10. आणि आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा जर आपण विचार केला तर व्ह्यूज 60,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आत्तापर्यंत आलेले आहेत. गुड जॉब ओमसा MTC. या स्पर्धेवरती प्रचंड प्रेम साऱ्यांचंच आपण बघतायत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रत्येकाला आवडत असतं आणि 60,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आजच्या दिवसामध्ये आलेले आहेत. अप्रतिम कामगिरी ओमसा MTC. आणि 2 दिवसामध्ये 3 दिवसात तब्बल 1.5 लाख व्ह्यूज आत्तापर्यंत या स्पर्धेला प्राप्त झालेले आहेत. 12 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी या ठिकाणी हव्यात 8 धावा. हलक्या हाताने खेळतात. चेंडू गेलाय गलीच्या दिशेने. फिल्डर आहेत. केवळ 1 धाव मिळेल. फारसा दबाव नाही आहे. सुरुवात का तर मेडन ओव्हरने जरूर झाली पण टार्गेट फार मोठं नसल्या कारणाने तो मोठा फटका जिथे आला तिथूनच तो दबाव पूर्णपणे ट्रान्सफर झाला पुन्हा एकदा खोणीवरती. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. यावेळेस आपण बघतायत डीप कव्हरच्या दिशेने गेलाय. 2 धावा दरम्यान पूर्ण करतायत. तर उद्या पहिली मॅच स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान, जय वागेश्वर देसाई व जय जलेश्वर वाडेकर हे उद्याचे लॉट्स. उद्या 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे प्लीज. दोन्ही टीम्सला मी सांगतोय उद्या 9 मॅचेस आहेत. आम्हाला 8:45 वाजता मॅच सुरू करायची आहे. फलंदाज वरून बाद होतोय. आज दुसरा धक्का लागतोय. 5 धावांची गरज आहे. उद्याच्या मॅचेस कशा आहेत पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती आम्हाला दाखवतील रोशन. उद्या स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई वर्सेस जय जलेश्वर वाडेकर. लक्षात असू द्या दोन्ही टीमच्या खेळाडूंनाही सूचना असणार आहे. त्यानंतर जय गावदेवी खाडी वर्सेस जय गावदेवी वसारमध्ये दुसरा सामना असणार आहे. या दोन्ही टीमने ज्या आपण पाहताय पहिल्या सामना खेळणार आहे आणि त्यानंतर खाडी आणि वसार सगळ्यांनी वेळेवरती या. ओमसे आगासन वर्सेस दिवा ही तिसरी मॅच. चौथी मॅच जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी वर्सेस अंशिका 11 जय हनुमान दातिवली. सगळ्यांना विनंती आणि कुठल्याही प्रकारची तडजोड ॲडजस्टमेंट उद्या होणार नाही की आम्हाला नंतर खेळवा, आम्हाला इकडे जायचं आहे, आमची मॅच असं अजिबात होणार नाही. सगळ्या मॅच वेळापत्रकानुसारच होतील याची नोंद उद्या खेळणाऱ्या सगळ्या संघांनी करून घ्यायची आहे.
उद्या वेळेवरती मॅचेस सुरू होणं गरजेचं आहे, कारण 9 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. फायनल मॅच किमान 4 ओव्हरची आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कव्हर करायची आहे. प्रतीक आलाय बॅटिंगसाठी. ओ थ्रू द कव्हर गेला चेंडू गॅपमधून आलाय हा चौकार. अशा प्रकारे धाव संख्येचा आपण बघतोय ओघ पुढे सरकलाय आणि धावांची झालेली आहे या ठिकाणी बरोबरी. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. खेचलाय ऑफ स्टंपवरती हा चेंडू. ओव्हर पिच होता, गॅपमध्ये खेळले. एकोणीस धावा ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आपल्याला रोशन. सुंदर फटका प्रतीक. केवळ एक धाव विजयासाठी हवी आहे 7 चेंडूमध्ये. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी लगेचच यायचं आहे. मॅच संपल्या मीटिंग आहे. उद्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे. उद्या कोणीही काही कारण सांगू नका. उद्या फायनल डे आहे, त्यामुळे उद्या सगळ्यांनी सकाळी लवकर या. आमचे सगळे ऑफिशियल्स, DJ, लाईव्ह टेलिकास्टची टीम, सगळ्यांना सूचना. आमचे अंपायर सरफराज. पहिला डॉट आलेला आहे. आपण विकेट बघूया. 9 विकेट गमावले कोहलीने. त्यामुळे इथे जर 5 बॉलमध्ये 5 विकेट जरी गेल्या तरीही मोठी देसाई संघ विजयी होईल विकेटच्या आधारे. आणि हा विजयी चौकार. अशा प्रकारे जय हनुमान अन्वी 11 मोठी देसाई संघ पोहोचला सागाव चषकच्या उपांत्य फेरीमध्ये. सुपर 4 मध्ये त्यांचं हार्दिक अभिनंदन. हा विनिंग शॉट जितेशच्या बॅटमधून आलाय. अप्रतिम कामगिरी मोठी देसाई संघाच्या आजच्या दिवसामध्ये. पहिला सामना निसटता विजय आणि त्यानंतर आता मात्र सलग 2 सामने पुढचेही जिंकलेले आहेत. पाहू शकाल स्क्रीनवरती आमचे हे 2 कार्यकर्ते योगेश पाटील, अजित देसाई, आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत. त्यांना इतकी जास्त मेहनत करतायत की नंकेर. तर या आपण मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत रवी जाधव यांना आपण सन्मानित करणार. पुरुषोत्तम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मॅन ऑफ द मॅच वरुण पाटील. हॅट्रिक कंप्लीट केली या स्पर्धेची दुसरी.